आज ज्यांना सुट्टी होती त्यांना म्हटलं आज जरा डाएट स्किप करा, मी छान जेवायला बनवते. दुपारच्या जेवणाला बघा मी किती छान छान व्हरायटीज बनवल्या होत्या. इथे मी मशरूम पुलाव, डाळ, पापड होतं. परत इथे घोरक्यांची भाजी होती. घोरक्यान कोणाकोणाला माहिती असेल, कोकणातली ही एक कंदमुळाचाच एक प्रकार आहे, त्याची भाजी केली होती मी. त्याची लिंक यूट्यूबला आहे, त्याची रेसिपी तुम्हाला मिळेल. पण आज मी दाखवणार आहे फणसाची भाजी. स्पेशली फणसाची भाजी मला खूप चांगल्या प्रकारे करता येते, पण ते साफ करणं खूप कठीण आहे. पण आज हे घरी होते, तर ह्यांना म्हटलं प्लीज तुम्ही साफ करून द्याल का? तर ते म्हणाले ठीक आहे. मग त्यांनी जबाबदारी घेतली. हाताला मस्त तेल बिल लावून छान तो सगळा फणस साफ केला आणि छान त्यातला जो मधला गर असतो तो काढून टाकला, जो फेकून दिला आणि जो गराचा भाग असतो तो सगळा घेतला. मस्त मोठे मोठे तुकडे केले, स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून काढल्यानंतर त्यांना उकडायला ठेवलं. मोठ्या टोपामध्ये मस्त असं उकडलं आणि आपण जसं चिकन कसं चेक करतो हाताला तोडून, तसं तोडून चेक करायचं. हां, व्यवस्थित शिजलं असेल की मग त्याला बाहेर काढायचं आणि छान बारीक 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 कोबी कशी आपण कापतो तसं बारीक कापून घ्यायचे. आणि मग नंतर कढईमध्ये मस्त तेल घालायचं, जिरे लसूण घालायचं तुम्हाला जेवढा हवा त्याच्याप्रमाणे. मी थोडा जास्तच घालते. आणि नंतर मिरची कांदा घालून मस्त परतवून घ्यायचा. मग भरपूर असा टोमॅटो घालायचा. टोमॅटो वगैरे घालून व्यवस्थित परतून घ्यायचा. ही भाजी ना मला खूप आवडते, पण साफ करता येत नसल्यामुळे ना मी खूप क्वचितच कधीतरी करायचे, पण आज म्हटलं नक्कीच करूया. तर बघा, कांदा टोमॅटो परतून झाल्यानंतर घरचा लाल तिखट म्हणजे माझ्याकडे बनवलेला घरचा मसाला आहे तो घातला मी. हळद घातली, धने जिरे पावडर घातलं, थोडंसं गरम मसाला घातला आणि मीठ घातलं चवीप्रमाणे आणि व्यवस्थितपणे परतून घेतला. मसाला व्यवस्थित परतला ना की मग त्याच्यामध्ये ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला, पण कोकणात खोबऱ्याशिवाय कुठलीच भाजी होत नाही. ते इथे ओला नारळ आम्ही व्यवस्थित किसून घेतला होता, तो घातला आणि व्यवस्थित तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला. छान असा मसाला परतून झाल्यानंतर ही आपलं फणस जो आपण कापून घेतला होता, व्यवस्थित शिजवून घेतलेली फणसाची भाजी बघा किती बारीक व्यवस्थित कापून घेतली आणि छान आता व्यवस्थित तिला परतून घ्यायची. व्यवस्थित सगळीकडनं मसाला लागेल अशी एकदम छान परतून घ्यायची आणि वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची. मला कोथिंबीर जास्त आवडते त्याच्यामुळे मी भरपूर घालते. आणि मग नंतर कोथिंबीर घालून झाकण मारून 5 मिनटं वाफ काढून घ्यायची आणि त्यानंतर गरमागरम तुमची ही भाजी रेडी आहे. फणसाची भाजी कशी वाटली, आवडली असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि बघितल्याबद्दल थँक्यू सो मच.